नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 9वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टर मधील नेक्स्ट टॉपिक तो म्हणजे ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज किंवा त्यांना प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशोज असंही म्हटलं जातं. या प्रॉपर्टीज अभ्यासून त्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 4.3 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.3 जो आहे तो आपण दोन वेगवेगळ्या पार्टमध्ये अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टर मधील जो टॉपिक आहे महत्त्वाचा तो म्हणजे ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशोज हा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. हे जे गुणधर्म आहेत ते 5 वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. ते आपण आधी समजावून घेऊयात आणि त्यांचा उपयोग करून मग आपण एक्झाम्पल जे आहेत प्रॅक्टिस 4.3 मधील ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर आता मग सुरुवात करूयात ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज किंवा त्यांना प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशोज असं म्हटलं जातं. Let us learn some properties of equal ratios if A, B, C, D are positive integers. म्हणजे काही गुणधर्म आपण समजावून घेणार आहोत. जर A, B, C, D या धन पूर्णांक संख्या असतील तर त्यांच्यापासून तयार झालेले जे रेशोज आहेत इक्वल रेशोज विशेषतः म्हणजे समान गुणोत्तरे जी आहेत त्या गुणोत्तरांच्या काही प्रॉपर्टीज ऑपरेशन्स आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. यातील पहिलं जे ऑपरेशन आता या ठिकाणी ABCD जे आहेत या 4 पॉझिटिव्ह इंटिजर्स पासून पहिला जो रेशो आपण तयार करणार आहोत तो A/B आणि दुसरा जो रेशो आहे तो आपण तयार करणार आहोत C/D. म्हणजे A/B आणि C/D हे जर दोन रेशोज इक्वल असतील तर मग वेगवेगळ्या 4-5 प्रकारचे आपण ऑपरेशन या ठिकाणी पाहणार आहोत. त्यापैकी पहिलं ऑपरेशन आहे ते म्हणजे इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडोला मराठीमध्ये व्यस्त क्रिया असं म्हटलं आहे. आता पहा आपण या 4 पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे धनपूर्णांकांपासून तयार होणारे जे गुणोत्तर आहेत ती जर समान मानली दॅट मीन्स इफ A/B is equal to C/D then if we take reciprocals of these two ratios these reciprocals are also equal because these ratios are equal. म्हणजे जर आपण याची व्यस्त गुणोत्तर जर घेतली A/B is equal to C/D then B/A is equal to D/C. म्हणजे A/B चा रेसिप्रोकल आहे B/A आणि C/D चा रेसिप्रोकल आहे D/C. म्हणजे हे त्यांची व्यस्त गुणोत्तरे आहेत. जर ही दोन गुणोत्तरे मूळ गुणोत्तरे जी आहेत ती जर इक्वल असतील तर त्यांचे रेसिप्रोकल घेऊन तयार होणारे जे गुणोत्तर आहेत ती गुणोत्तरे ही समान असतात इक्वल असतात. या क्रियेला म्हटलं जातं इन्व्हर्टेंडो म्हणजेच मराठीमध्ये त्यांना म्हटलं जातं व्यस्त क्रिया. दुसरं ऑपरेशन जे आहे ते म्हणजे अल्टरनॅन्डो. अल्टरनॅन्डो म्हणजे पुन्हा आपण सुरुवात ही याच क्रियांपासून किंवा याच दोन गुणोत्तरांपासून तयार करणार आहोत. इफ A/B is equal to C/D then A/C is equal to B/D. म्हणजे या दोन रेशोंचा जे फर्स्ट टर्म्स आहेत आपण रेशोमध्ये पाहिले न्यूमरेटरला आपण फर्स्ट टर्म तर डिनॉमिनेटरला आपण सेकंड टर्म म्हणतो. या दोनही गुणोत्तरांच्या फर्स्ट टर्म पासून एक रेशो तयार केला आणि सेकंड टर्म पासून जर एक रेशो तयार केला आणि जर ही पहिली दोन मूळ गुणोत्तर समान असतील तर तयार होणारी दुसरी दोन गुणोत्तरे समानच असतात. दॅट मीन्स इफ A/B is equal to C/D then A/C is equal to B/D. या दोहोंचं एक गुणोत्तर आणि B आणि D यांचं एक गुणोत्तर तयार केलेलं आहे. ती गुणोत्तरेही एकरूप असतात समान असतात. त्यानंतर थर्ड ऑपरेशन जे आहे ते म्हणजे कॉम्पॅनॅन्डो किंवा कॉम्पॅनॅन्डो. अल्टरनॅन्डो जो आहे त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं एकांतर क्रिया तसं कॉम्पॅनॅन्डोला मराठीमध्ये म्हटलं जातं योग क्रिया. योग क्रियेमध्ये काय केलेलं आहे पहा इफ A/B is equal to C/D then A+B/B is equal to C+D/D. म्हणजेच या ठिकाणी या दोन इक्वल रेशोंचे जे सेकंड टर्म्स आहेत त्या सेकंड टर्म जर आपण फर्स्ट टर्म मध्ये ऍड केल्या आणि नवीन रेशो तयार केला A/B plus B and C/D plus D and if A/B is equal to C/D then these two newly ratios are also equal. म्हणजे जर समजा दोन रेशो एकरूप असतील सारखे असतील तर त्यांच्यापासून तयार होणारे हे जे नवीन रेशो आहेत ज्यांच्या फर्स्ट टर्म मध्ये सेकंड टर्म आपण अंशस्थानी ऍड केलेले आहेत आणि नवीन रेशो तयार केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला एकरूप मिळत आहेत. म्हणजे इफ A/B is equal to C/D then A+B/B is equal to C+D/D. आता यासारखंच दुसरं एक ऑपरेशन आहे त्याला म्हटलं जातं डिव्हायडेंडो ज्याला मराठीमध्ये वियोग क्रिया असं म्हटलं जातं. फक्त कॉम्पॅनॅन्डो मध्ये आपण फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म यांची ऍडिशन करतो
डिवाइड इंडो मध्ये आपल्याला फक्त सबट्रॅक्शन करायचे. दॅट मीन्स इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी देन ए मायनस बी अपॉन बी इज इक्वल टू सी मायनस डी अपॉन बी. म्हणजे फर्स्ट टर्म मधून आपण सेकंड टर्म सबट्रॅक्ट करतो न्यूमरेटरमध्ये. मग हे जे ऑपरेशन आहे याला म्हटलं तर डिवाइड इंडो किंवा मराठीमध्ये वियोग क्रिया. आणि शेवटचं एक ऑपरेशन आहे ते इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॉम्पेनेंडो अँड डिवाइड इंडो. म्हणजे ते योग क्रिया आणि वियोग क्रियांचं यांचं एक एकत्रीकरण असलेले एक ते ऑपरेशन आहे किंवा क्रिया आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून त्याला म्हटलं तर कॉम्पेनेंडो डिवाइड इंडो योग क्रिया योग वियोग क्रिया. पण त्यामध्ये काय केलेलं आहे पहा की अंशस्थानी दोनही टर्मची म्हणजे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म यांची ऍडिशन केलेली आहे तर छेदस्थानी दोघांचे सबट्रॅक्शन केले. दॅट मीन्स इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी देन ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन सी मायनस बी. म्हणजे या ठिकाणी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही टर्मची एकाच ठिकाणी आपल्याला आलेली दिसते आहे. म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॉम्पेनेंडो डिवाइड इंडो. दॅट मीन्स मराठीमध्ये त्याला म्हटलं तर योग क्रिया योग वियोग क्रिया. म्हणजे पहा इन्व्हर्टेंडो आपण दिलेले जे रेशोज आहेत ते इन्व्हर्ट करतो किंवा त्यांचं रेसिप्रोकल घेतो. अल्टरनेंडोमध्ये आपण फर्स्ट टर्मचा आपण या ठिकाणी एक रेशो तयार करतो, सेकंड टर्मचा रेशो तयार करतो आणि ते इक्वल करतो. कॉम्पेनेंडोमध्ये फर्स्ट टर्म मध्ये सेकंड टर्म आपण ऍड करतो. डिवाइड इंडोमध्ये फर्स्ट टर्म मधून सेकंड टर्म आपण सबट्रॅक्ट करतो आणि कॉम्पेनेंडो डिवाइड इंडोमध्ये आपण दोनही क्रियांचे एकत्रीकरण करतो. अंशस्थानी आपण फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म यांची ऍडिशन तर छेदस्थानी फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म यांची सबट्रॅक्शन या ठिकाणी करतो. ह्याच्या 5 क्रिया आहेत इन्व्हर्टेंडो, अल्टरनेंडो, कॉम्पेनेंडो, डिवाइड इंडो, कॉम्पेनेंडो डिवाइड इंडो. या क्रियांचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 4.3 मधील एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. 4.3 आपण 2 वेगवेगळ्या पार्टमध्ये अभ्यासणार आहोत. त्यातील सुरुवातीचे एक्झाम्पल्स आजच्या पार्टमध्ये तर उरलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे इफ ए अपॉन बी इज इक्वल टू 7/3 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग रेशोज. म्हणजे जर ए छेद बी बरोबर 7/3 असेल तर खालील काही गुणोत्तरांच्या किमती काढा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हे जे मूळ गुणोत्तर आपल्याला लिहिलेले आहे ते सिंपल किंवा साधं गुणोत्तर आहे ए अपॉन बी इज इक्वल टू 7/3 आणि यावरून फर्स्ट रेशो आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b. विद्यार्थी मित्रांनो दिलेलं जे रेशो आहे तो रेशो जर समजा सिंपल असेल आणि त्यापासून आपल्याला थोडासा कॉम्प्लिकेटेड असलेल्या रेशोची व्हॅल्यू शोधायची असेल तर या ठिकाणी विशिष्ट स्टेपने जाणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपल्याला त्या दिलेल्या रेशोमधील जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचे इंडायसेस जे आहेत ते इंडायसेस सेम करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे समजा आपल्याला 5a प्लस 3b या ठिकाणी जर स्क्वेअर असता तर मूळ गुणोत्तरापासून सुरुवात करून आपण b आणि a चा जर स्क्वेअर असतो तर या ठिकाणी आपण इंडायसेस 2 करून घेतले असते म्हणजे स्क्वेअर करून घेतलं असतं. या ठिकाणी पहिल्यांदा इंडेक्स सेम करायचे. त्यानंतर मग त्या व्हेरिएबलचे कोइफिशियंट जे आहेत या ठिकाणी 5 आहे या ठिकाणी 3 आहे इथे मात्र 1 आहे. मग ते 5 आणि 3 आपण करून घ्यायचे. म्हणजे दुसरी जी स्टेप असणार आहे ती म्हणजे कोइफिशियंट सेम करून घ्यायची. म्हणजे पहिल्यांदा इंडेक्स सेम करून घेणे नंतर कोइफिशियंट सेम करून घेणे आणि नंतर मग आपल्याकडे जे 5 ऑपरेशन्स आहेत त्या 5 ऑपरेशन्सपैकी योग्य ते ऑपरेशनचा उपयोग करून आपल्याला दिलेला किंवा शोधायला सांगितलेला जो रेशो आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला सहज शोधता येते. म्हणजे 3 स्टेप झाल्या आपल्या. 3 स्टेप काळजीपूर्वक पहा. पहिली म्हणजे मेक इंडायसेस सेम, देन मेक कोइफिशियंट सेम अँड देन प्रॉपर ऑपरेशन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आता या ठिकाणी पहा इथे 5a प्लस 3b आणि अपॉन 5a मायनस 3b या रेशोची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. म्हटल्यानंतर या ठिकाणी पहा आपण सुरुवात करणार आहोत मूळ गुणोत्तरापासून म्हणजे a अपॉन b इज इक्वल टू 7/3. आता या ठिकाणी पहा आपल्याला ज्या रेशोची किंमत शोधायची आहे त्या ठिकाणी ए व्हेरिएबलचे जे इंडायसेस आहेत ते 1 आहेत आणि इथे 1 आहेत. म्हणजे इथे आपल्याला इंडायसेस म्हणजे घात जे आहेत ते घात समान करण्याची आवश्यकता नाही. मग आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे कोइफिशियंट सेम करणे. आता या ठिकाणी पहा 5 हा ए चा कोइफिशियंट आहे याही ठिकाणी 5च दिसतोय आणि बी चा कोइफिशियंट 3 आहे. मग याही ठिकाणी आपल्याला ए चा कोइफिशियंट 5 आणि बी चा कोइफिशियंट 3 करावं लागेल. म्हणजे या रेशोला आपल्याला अंशस्थानी 5 ने तर छेदस्थानी 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच आपल्याला दोनही बाजूंना इक्वेशनला 5/3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपण इन्स्ट्रक्शन दिली आहे मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 5/3 म्हणजे दोनही बाजूंना 5/3 ने गुणूयात. मग 5/3 ने जर आपण गुणलं तर 5 इंटू ए दॅट मीन्स 5a अपॉन 3 इंटू बी 3b इज इक्वल टू 5 इंटू 7 इट इज 35 अँड 3 इंटू 3 इट इज 9. म्हणजे या ठिकाणी आपण एक स्टेप मिस्किप केलेली आहे. 5/3 इंटू ए अपॉन बी
इज इक्वल टू 5/3 इंटू 7/3. ही स्टेप मी स्किप करून डायरेक्ट ही स्टेप या ठिकाणी घेतली. 5a/3b इज इक्वल टू 35/9. आता यावरती आपल्याला कोणतं ऑपरेशन केल्यानंतर हा जो रेशो आपल्याला व्हॅल्यू शोधायची तो रेशो मिळू शकेल. तर या रेशो जर आपण ऑपरेशन केलं तर किंवा ऑब्झर्वेशन केलं तर याच्या न्यूमरेटरमध्ये दोन टर्मची ऍडिशन आणि त्याच दोन टर्मचं सबट्रॅक्शन आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये दिसतंय. म्हणजे हे जी क्रिया घडते आहे ती क्रिया आपली कॉम्पेनेंडो डिवाइडेंडो या ऑपरेशनमध्ये होते आहे. म्हणून या स्टेपला आपण या ठिकाणी कॉम्पेनेंडो डिवाइडेंडो या ऑपरेशनचा यूज करणार आहोत. युझिंग कॉम्पेनेंडो डिवाइडेंडो. मग आता कॉम्पेनेंडो डिवाइडेंडो म्हणल्यानंतर या ठिकाणी या दोन टर्मची अंशस्थानी ऍडिशन, दॅट मीन्स 5a + 3b अपॉन 5a - 3b इज इक्वल टू सिमिलरली 35 + 9 अपॉन 35 - 9. म्हणजे इकडे 5a + 3b अपॉन 5a - 3b हा आपल्याला दिलेला जो रेशो आहे तो रेशो प्राप्त झालेला आहे. इकडे मात्र आपण तीच क्रिया केलेली आहे. 35 + 9 अपॉन 35 - 9. आता या ठिकाणी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करून घ्या. 35 + 9 दॅट मीन्स 44 डिवाइडेड बाय 35 - 9 दॅट इज 26. आता या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय करूयात आणि रिड्यूस द फॉर्म मध्ये आन्सर लिहूयात. या ठिकाणी 2 ने डिवाइड करता येणं शक्य आहे. 5a + 3b upon 5a - 3b is equal to 22/13. It is the value of this ratio. म्हणजे सिंपल इक्वेशन किंवा सिंपल जे रेशोज आहेत इक्वल रेशोज त्यांच्यापासून आपण सुरुवात करून आपल्याला दिलेल्या रेशोची किंमत आपण शोधलेली आहे. त्यासाठी आपण 3 स्टेप लक्षात ठेवल्या. एक म्हणजे पहिल्यांदा इंडायसेस सेम करणे, नंतर कोइफिशियंट सेम करणे आणि प्रॉपर ऑपरेशन करून दिलेल्या रेशोची व्हॅल्यू काढणे. सेकंड याच एक्झाम्पल मधला सेकंड रेशो आहे तो म्हणजे 2a² + 3b² अपॉन 2a² - 3b². आता या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत आपण सुरुवात पुन्हा याच रेशो पासून करणार आहोत. a/b इज इक्वल टू 7/3. आता या ठिकाणी इंडेक्स 2 आहे, इथे इंडेक्स 2 आहे, b चा इंडेक्स 2 आहे. तर याचा अर्थ या दोघांची इंडायसेस आपल्याला 2 करून घेणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण दोनही साईडचा स्क्वेअर करूया. स्क्वेअरिंग बोथ द साइड्स दॅट मीन्स a² अपॉन b² इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 7 इट इज 49 and square of 9 it is 3 it is 9. That means a² upon b² is equal to 49 upon 9. म्हणजे या रेशोचा आपण स्क्वेअर केला म्हणजे इंडायसेस सेम झाले. आता पहा a² चा कोइफिशियंट 2 आहे आणि b² चा कोइफिशियंट 3 आहे. म्हणजे या ठिकाणी a² ला आपल्याला 2 ने तर b² ला आपल्याला 3 ने, दॅट मीन्स 2/3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2/3 दॅट मीन्स 2a² अपॉन 3b² इज इक्वल टू 2 into 49 अपॉन 3 into 9. दोनही ठिकाणी आपण 2/3 ने मल्टिप्लाय केले. दॅट मीन्स 2a² अपॉन 3b² इज इक्वल टू 98/27. आता पुन्हा या नवीन आलेल्या रेशोवरती कोणतं ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा जो रेशो आहे तो प्राप्त होणार आहे. तर इथे आपण ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी अंशस्थानी ऍडिशन तर छेदस्थानी सबट्रॅक्शन आहे. म्हणजे आपल्याला जी क्रिया या ठिकाणी केलेली आहे तीच क्रिया करावी लागेल. बाय युझिंग कॉम्पेनेंडो डिवाइडेंडो वी गेट 2a² + 3b² अपॉन 2a² - 3b² is equal to 98 + 27 upon 98 - 27. या ठिकाणी ऍडिशन सबट्रॅक्शन करून घ्या. 2a² + 3b² upon 2a² - 3b² is equal to addition of these two numbers is 125 upon subtraction of these two numbers is 71. This is the value of this ratio. आता आणखी याच्यावरती आधारित 2 एक्झाम्पल्स किंवा 2 रेशो विचारले आहेत. तो नेक्स्ट थर्ड रेशो आहे तो म्हणजे a³ - b³ अपॉन b³. हा रेशो आपल्याला शोधायचा आहे याच इक्वल रेशोचा उपयोग करून. दॅट मीन्स a/b इज इक्वल टू 7/3. आता या ठिकाणी पहा इथे दोघांच्याही इंडायसेस जे आहे ते 3 आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्यूब करावं लागेल. टेकिंग क्यूब ऑफ बोथ साइड्स दॅट मीन्स a³ अपॉन b³ इज इक्वल टू क्यूब ऑफ 7 इज 343 and cube of 3 is 27. That means 343 upon 27. या ठिकाणी आपण दोनही बाजूंचा घन केलेला आहे. आता मला सांगा या ठिकाणी कोइफिशियंट तर 1 1 आहेतच, त्यामुळे इथे कोइफिशियंट सेम करण्याची आवश्यकता आपल्याला भासणार नाही. मग आता या दिलेल्या किंवा या नवीन आलेल्या रेशोवरती कोणतं ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला a³ - b³ अपॉन b³ मिळणार आहे. तर या ठिकाणी दोन टर्मचं फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मचं सबट्रॅक्शन घेतलेलं आहे अंशस्थानी आणि ही क्रिया कोणती आहे तर इट इज अ डिवाइडेंडो. दॅट मीन्स बाय युझिंग डिवाइडेंडो वी गेट a³ - b³ डिवाइडेड बाय b³ इज इक्वल टू 343 - 27 अपॉन 27. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला की
जी क्रिया जे ऑपरेशन आपण इक्वल रेशोवरती करणार आहोत ते दोनही बाजूंना करायचे, एकाच बाजूला करून आपल्याला उत्तर प्राप्त होणार नाही. ए क्यूब मायनस बी क्यूब डिवाइडेड बाय बी क्यूब इज इक्वल टू 343 मायनस 27 अपॉन 27. मग या ठिकाणी दोघांचं सबट्रॅक्शन करून घेऊयात. ए क्यूब मायनस बी क्यूब डिवाइडेड बाय बी क्यूब इज इक्वल टू 316 डिवाइडेड बाय 27. हे आपलं याचा आन्सर असणार. विद्यार्थी मित्रांनो, याच प्रश्नामध्ये आणखी एक रेशो आपल्याला सांगितलेला आहे, तो आहे 7a प्लस 9b अपॉन 7a मायनस 9b. म्हणजे हे फर्स्ट एक्झाम्पल जो आपण शोधलेला होता त्याप्रमाणे असल्यामुळे मी या ठिकाणी ते सोडून घेत नाहीये, ते तुम्ही घरी सराव म्हणून सोडवू शकता. याच प्रकारचं दुसरं एक्झाम्पल जे आहे थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. इथे आपल्याला सिंपल इक्वल रेशो दिलेले होते. आता थोडेसे कॉम्प्लिकेटेड जर रेशो दिलेले असेल आणि त्यावरून जर आपल्याला दुसरा एखादा रेशो शोधायचा असेल तर ते आपण एक्झाम्पल या ठिकाणी पाहूयात. सेकंड एक्झाम्पल आहे 15a² प्लस 4b² अपॉन 15a² मायनस 4b² इज इक्वल टू 47 अपॉन 7. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग रेशो. फर्स्ट रेशो इज a अपॉन b. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला a अपॉन b इज इक्वल टू 7 अपॉन 3 असा एक सिंपल रेशो दिलेला होता आणि त्यावरून असे कॉम्प्लिकेटेड रेशोच्या व्हॅल्यू आपण शोधलेल्या होत्या. आणि त्यासाठी आपण ज्या स्टेप आहे त्याचा एक सिक्वेन्स ठरवली होती की पहिल्यांदा इंडेक्स सेम करायचे, नंतर कोइफिशियंट सेम करायचे, त्यानंतर प्रॉपर ऑपरेशन या ठिकाणी यूज करून आपल्या व्हॅल्यूज शोधायचे असतात. पण या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लिकेटेड असा एक रेशो दिलेला आहे 15a² प्लस 4b² अपॉन 15b² मायनस 4b² याची एक व्हॅल्यू दिलेली आहे 47 अपॉन 7. यावरून आपला सिंपल रेशो जो आहे a अपॉन b ची व्हॅल्यू काढायची. मग इथं आपल्याला रिव्हर्स ऑर्डरने जायचंय, म्हणून सुरुवातीला आपण प्रॉपर एक ऑपरेशन करणार आहोत, त्यानंतर त्याचे जे कोइफिशियंट आहे ते कोइफिशियंट घालवणार आहोत आणि त्यानंतर मग त्याचे इंडेक्स जे आहे ते इंडेक्स आपण 1 करून घेणार आहोत. मग या ठिकाणी पहा, आपण दिलेला जो रेशो आहे त्यापासून सुरुवात करूयात. 15a² प्लस 4b² आपण 15a² मायनस 4b² इज इक्वल टू 47 अपॉन 7. आता रिव्हर्स ऑर्डर जातो म्हटल्यानंतर यावर सुरुवातीला आपलं ऑपरेशन करावं लागेल. या ओरिजिनल रेशो पासून जर आपल्याला हा रेशो शोधायचा असतो तर त्यावेळेस आपण शेवटच्या स्टेपला कोणतं ऑपरेशन केलं असतं, तर इथे ऍडिशन सबट्रॅक्शन आहे. म्हणजे या ठिकाणी आपण कॉम्पॅन्ड डिवाइड इंटू केलं असतं. मग तेच ऑपरेशन याच्यावरती आपण करूयात, कॉम्पॅन्ड डिवाइड इंटू. मग या ठिकाणी बाय युझिंग कॉम्पॅन्ड डिवाइड इंटू 15a² प्लस 4b² प्लस त्याच्यामध्ये सेकंड टर्म मिळवा 15a² मायनस 4b² आणि डिनॉमिनेटरमध्ये 15a² प्लस 4b² मायनस 15a² मायनस 4b². म्हणजे या दोन टर्म ज्या आहेत फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म यांची ऍडिशन केली न्यूमरेटरमध्ये आणि त्यांचं सबट्रॅक्शन केलेलं आहे डिनॉमिनेटरमध्ये. फक्त दोन टर्म असल्यामुळे या ठिकाणी थोडंसं मोठं या ठिकाणी दिसते. आणि राईट हँड साईडला तेच 47 प्लस 7 अपॉन 47 मायनस 7 या दोन क्रिया आपण या ठिकाणी केल्या. या ठिकाणी ब्रॅकेट काढून टाकत. ब्रॅकेट काढून टाकताना ब्रॅकेटच्या बाहेर जर पॉझिटिव्ह साईन असेल तर आतल्या टर्मचे साईन चेंज करायचे नाहीत. मात्र चौथं जे ब्रॅकेट आहे या ठिकाणी इथे या ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन असल्यामुळे यातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह जे आहे ते चिन्ह बदलणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल, 15a² प्लस 4b² प्लस 15a² मायनस 4b² अपॉन 15a² प्लस 4b². आता या ठिकाणी पहा, हा पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह होईल कारण या ठिकाणी निगेटिव्ह साईन आलेला आहे बाहेर, आणि हा निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होईल. दॅट मीन्स निगेटिव्ह 15a² प्लस 4b². आणि या ठिकाणी या दोघांची ऍडिशन 54 आणि सबट्रॅक्शन असणार आहे 40. आता जर तुम्ही अंशस्थानी पाहिलं तर 4b² साईन सेम डिफरंट असल्यामुळे ते कॅन्सल होतील, ते इलिमिनेट होतील. आणि 15a² साईन सेम असल्यामुळे त्यांची ऍडिशन 30a² असे त्यांची ऍडिशन आहे 30a². छेदामध्ये मात्र काय होईल पहा, 15a² साईन डिफरंट असल्यामुळे कॅन्सल होतील, तर 4b² आणि 4b² साईन सेम असल्यामुळे त्यांची ऍडिशन 8b². आणि इकडे आपण सिम्प्लिफाय केलं 2 ने डिवाइड केलं तर 27 अपॉन 20 मिळालं. आता a² आपण b² ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला याचे कोइफिशियंट 1 करून घेण्यासाठी हे 30 आणि 8 ट्रान्सफर करूयात. म्हणजे आपल्याला मिळेल a² अपॉन b² इज इक्वल टू 27 इंटू 8 डिवाइडेड बाय 20 इंटू 30. हे 30 ट्रान्सफर केले ते डिनॉमिनेटरमध्ये येतील आणि 8 ट्रान्सफर केल्यानंतर ते न्यूमरेटरमध्ये येतील. तर या ठिकाणी पहा, जिथे जिथे आपल्याला भाग देणं शक्य आहे ते भाग देऊयात. या ठिकाणी 2 ने डिवाइड करूयात किंवा 4 ने डिवाइड करूयात. 4 2s are 8 and 4 5s are 20. इथे 2 आला. 2 ने जर आपण 30 डिवाइड केलं तर 50 येतील. म्हणजे या ठिकाणी 4 आणि 50 यांचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट येणार आहे 4 आणि 50 यांचा प्रोडक्ट येईल 100. आणि 100 आणि या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय कसं केलंय पहा, तर इथं 3 ने डिवाइड करता येणं शक्य आहे.
3 9s are 3 10s are 4 2s are 4 5s are. म्हणजे या ठिकाणी जर आपण इथे 5 येईल, याही ठिकाणी 5 येईल. सिम्प्लिफाय काळजीपूर्वक केलं, पेन्सिलने केलं की आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळणार आहे 9. इथे 9 शिल्लक राहतील. 9/25. 9/25 इज द व्हॅल्यू ऑफ a²/b². ही a²/b² ची व्हॅल्यू आपण. आता आपल्याला a/b ची व्हॅल्यू काढायची म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट घेणं गरजेचं आहे. therefore by taking square root we get a/b is equal to square root of 9 is 3 and square root of 25 is 5. that means a/b is equal to 3/5. फक्त ही जे सिंपल कॅल्क्युलेशन आहे ती कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. त्याला रिड्यूस टू फॉर्म मध्ये मांडणं गरजेचं आहे. या ठिकाणी 3 ने डिवाइड केलं 9 आन्सर आलं, या ठिकाणी 10 आलं, त्यानंतर 4 2s are 8, 4 5s are 50. या 2 ने जर 10 ला डिवाइड केलं तर पुन्हा 5 into 5 25 आणि वरती 9 शिल्लक असेल. 9 and 25 these are perfect numbers, perfect square numbers. that means या ठिकाणी त्याचे स्क्वेअर रूट जर घेतलं तर a/b is equal to 3/5 आपल्याला मिळालं. मग हे पहिला रेशो जो आहे तो पहिला रेशो आपण मिळवलेला आहे या कॉम्प्लिकेटेड रेशोवरून. आता याच रेशोवरून आपल्याला सेकंड रेशो विचारलेला आहे, तो म्हणजे b² - 2a² डिवाइडेड बाय b² + 2a². आता या ठिकाणी पाहिजे आपल्याला या रेशोचा आता उपयोग नाही करता येणार. आपण जो ओरिजिनल किंवा सिंपल रेशो शोधलेला आहे तो म्हणजे a/b is equal to 3/5. याचा उपयोग करून आपण हा जो रेशो आहे या रेशोची व्हॅल्यू काढणार आहोत. म्हणून या ठिकाणी आपण घेऊयात a/b is equal to 3/5 जो आपण फर्स्ट पार्ट मध्ये शोधलेला आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण इंडायसेस सेम करून घेऊयात. इथे इंडेक्स जे आहे ते 2 2 आहेत. मग याचा स्क्वेअर आपल्याला करणं गरजेचं आहे. दॅट मीन्स स्क्वेअरिंग बोथ साइड्स a². त्याही पूर्वी एक ऑपरेशन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल की हा जो या ठिकाणी आपल्याला दिसतो b² - 2a² या ठिकाणी दिसतो. मग या ठिकाणी b हा b² - 2a² म्हणजे या ठिकाणी आपल्याला b ही फर्स्ट टर्म दिसते आणि a ही सेकंड टर्म दिसते. या ठिकाणी मात्र a फर्स्ट टर्म आहे आणि b सेकंड टर्म आहे. मग याच्यामध्ये आपल्याला व्यस्त क्रिया करावी लागेल, इन्व्हर्टेंडो करावं लागेल. म्हणून या ठिकाणी इन्व्हर्टेंडो हे ऑपरेशन केलेलं आहे. b/a is equal to 5/3 म्हणजे रेसिप्रोकल आपण घेतले. आता आपण यांचे इंडायसेस जे आहेत ते सेम करून घ्या, त्यांचा स्क्वेअर करून. दॅट मीन्स b² a² is equal to square of 5 is 25 upon square of 3 is 9. आता ह्याच्यावरती पुन्हा आपल्याला ऑब्झर्वेशन करून यांचे कोइफिशियंट जे आहेत ते सेम करावे लागतील. b² चा कोइफिशियंट 1 1 आहे, मात्र a² चा कोइफिशियंट 2 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये 2 ने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. दॅट मीन्स या दोनही साईडला आपल्याला 1/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/2. 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी काही फरक पडणार नाही. दॅट मीन्स b² into 1 divided by a² into 2 is equal to 25 into 1 divided by 9 into 2. That means b² / 2a² is equal to 25/18. आता या ठिकाणी काय करावं लागेल पहा. इथे एका ठिकाणी ऍडिशन आहे, एका ठिकाणी सबट्रॅक्शन आहे. ती कुठे आहे ती सध्या आपण विचार करणार नाही. मग याच्यावरती ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असं कॉम्बिनेशन असलेलं एक ऑपरेशन आपल्याकडे आहे, ते म्हणजे कॉम्पायनेंडो डिवायडेंडो. डिवायडेंडो कॉम्पायनेंडो हे ऑपरेशन आपल्याकडे नाही, आपण कॉम्पायनेंडो डिवायडेंडो करणार आहोत. म्हणून या ठिकाणी बाय युझिंग कॉम्पायनेंडो डिवायडेंडो जर केलं तर आपण या ठिकाणी अंशस्थानी दोन्ही टर्मची ऍडिशन, छेदस्थानी दोघांची सबट्रॅक्शन होणार आहे. b² + 2a² डिवाइडेड बाय b² - 2a². दॅट मीन्स 25 + 18 इज अपॉन 25 - 18. आता ही टर्म आपल्याला मिळाली आहे b² + 2a² अपॉन b² - 2a² इज इक्वल टू 43. ही दोघांची ऍडिशन आणि दोघांची सबट्रॅक्शन असणार 7. पण आपल्याला या ठिकाणी जे विचारलेलं आहे ते b² - 2a². इथे मात्र b² + 2a². म्हणजे हे इन्व्हर्स करणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यावरती पुन्हा आपल्याला इन्व्हर्टेंडो करावं लागेल. बाय युझिंग इन्व्हर्टेंडो b² - 2a² अपॉन b² + 2a². म्हणजे हे इन्व्हर्ट करतोय आपण, याची व्यस्त घेतोय, त्याचे रेसिप्रोकल घेतोय आणि मग या ठिकाणी आपलं जे आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे 7/43. या ठिकाणी चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, 43/7. ते आपण लगेच करेक्शन करून घ्या. 7/43 असं आपलं ते आन्सर असायला हवं. तर या ठिकाणी पहा, इन्व्हर्टेंडो जो आहे ते ऑपरेशन आपण किती वेळा केलं, या ठिकाणी 2दा केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला एक इन्व्हर्टेंडो केलेलं होतं आणि पुन्हा या ठिकाणी इन्व्हर्टेंडो आपण करून दिलेला जो रेशो आहे त्या रेशोची व्हॅल्यू शोधलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यासारखी जी एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आणखी 2 वेगळे जे रेशो आहेत ते या एक्झाम्पल मध्ये विचारलेले आहेत. पुढचा जो रेशो आहे तो आहे 7a - 3b अपॉन 7a + 3b. पुन्हा त्यासाठी हेच हा जो शोधलेला आहे फर्स्ट पार्ट मध्ये आपण
तो वापरावा लागेल. जे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण केले तीच क्रिया या ठिकाणी करायची. आणि आणखी एक रेशो विचारायला बी क्यूब मायनस 2a³ डिवायडेड बाय बी क्यूब प्लस 2a³. म्हणजे या ठिकाणी हीच क्रिया असणार आहे सगळी, फक्त या ठिकाणी आपण स्क्वेअर केला, या त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला क्यूब करावा लागणार आहे आणि बाकीचे सगळे मेथड सेम असणार आहे. आणि जे सिंपल फक्त कोणती क्रिया कोणत्या ठिकाणी वापरायची हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. यातले दोन रेशोच्या व्हॅल्यू शोधणं बाकी आहे, ते तुम्ही घरी सराव म्हणून त्यांच्या किमती शोधा. थर्ड एक्झाम्पल आहे यातील, इफ 3a plus 7b upon 3a minus 7b is equal to 4 upon 3, then find the value of 3a square minus 7b square. त्या ठिकाणी चुकून पुन्हा a असा टाईप झालेला आहे, तो आपण a कॅन्सल करूयात. अपॉन 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर हे आपल्याला याची किंमत शोधायची आहे. मग जसं आपण सेकंड एक्झाम्पल मध्ये केलेलं आहे, कॉम्प्लिकेटेड एक्झाम किंवा थोडासा कॉम्प्लिकेटेड असलेल्या रेशोपासून आपण सिंपल रेशो शोधला आणि मग त्या सिंपल रेशोचा उपयोग करून उरलेले पुढचे 3 रेशो शोधले. तसंच इथं आपल्याला करावं लागणार आहे. इथे कॉम्प्लिकेटेड रेशोची व्हॅल्यू दिलेली आहे आणि मोर कॉम्प्लिकेटेड रेशो जो आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला शोधायची. कॉम्प्लिकेटेड म्हणजे मी थोडंसं आपल्या भाषेमध्ये सांगतो आहे की सोपं आणि थोडंसं कठीण, पण याच्यामध्ये कठीण असं काही नाही. आता या ठिकाणी 3a plus 7b upon 3a minus 7b is equal to 4b पासून आपण सुरुवात करून a upon b ची सुरुवातीला व्हॅल्यू काढूयात आणि a upon b ची व्हॅल्यू काढल्यानंतर मग आपल्याला या रेशोची व्हॅल्यू शोधता येणं शक्य आहे. सुरुवात आपण करूया 3a plus 7b upon 3a minus 7b is equal to 4 upon 3. मग या ठिकाणी कोणतं ऑपरेशन केलेलं असणार आहे, तर कॉम्पॅनियन डिवाइडेंड. तेच ऑपरेशन या ठिकाणी पुन्हा करूयात बाय युजिंग कॉम्पॅनियन डिवाइडेंड. 3a plus 7b plus 3a minus 7b upon 3a plus 7b minus 3 upon 7b. हे ब्रॅकेटमध्ये फक्त आपण टाकले अंशस्थानी दोन्ही टर्मची ऍडिशन, छेदस्थानी दोन्ही टर्मची सबट्रॅक्शन आणि तीच क्रिया इकडे 4 plus 3 upon 4 minus 3. मग या ठिकाणी ब्रॅकेट काढून टाका. 3a plus 7b plus 3a minus 7b upon 3a plus 7b. आता या ठिकाणी साईन निगेटिव्ह असल्यामुळे प्रत्येक टर्मचं साईन चेंज करा. 3a ला पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होईल आणि याला निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. या ठिकाणी ऍडिशन 7 आणि खाली सबट्रॅक्शन 1 येईल. इथे पहा 7b साईन डिफरंट असल्यामुळे कॅन्सल आणि वरती 3a यांचे साईन सेम असल्यामुळे ऍडिशन 6a येईल आणि छेदामध्ये 3a यांची साईन डिफरंट असल्यामुळे कॅन्सल होतील आणि 7b साईन सेम असल्यामुळे त्यांची ऍडिशन येणार आहे 14b. दॅट मीन्स 6a अपॉन 14b इज इक्वल टू 7 अपॉन 1. आता जर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर आता 2 ने डिवाइड करता येणं शक्य आहे. 2 3s and 2 7s are 14. दॅट मीन्स 3a अपॉन 7b 2 ने डिवाइड केलेलं आहे इज इक्वल टू 7 अपॉन 1. आणि a अपॉन b ची व्हॅल्यू काढण्यासाठी 3 ट्रान्सफर करा, 7 ट्रान्सफर करा. वी गेट a इज इक्वल टू 7 into 7 डिवाइडेड बाय 1 into 7 1 into 3. हा 3 जो आहे तो इकडे डिनॉमिनेटर मध्ये, तर 7 जो आहे तो न्यूमरेटर मध्ये आला. दॅट मीन्स a अपॉन b इज इक्वल टू 49 अपॉन 3. हा सिंपल रेशो आपल्याला मिळालेला आहे. आता या सिंपल रेशोचा उपयोग करून आपल्याला 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर डिवाइडेड बाय 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर ची व्हॅल्यू शोधायची आहे. मग काय करता येईल, तर या ठिकाणी सुरुवातीला या रेशोच्या मदतीने आपल्याला इंडेक्स जे आहे ते इंडेक्स सेंड करून घेतील, म्हणून या ठिकाणी आपण स्क्वेअर करूया. दॅट मीन्स a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 49 into 49 डिवाइडेड बाय 3 into 3. म्हणजे स्क्वेअर करताना आपण त्या संख्येने त्या संख्येला गुणतो. इथे स्क्वेअर मानला, इथे मात्र 49 चा स्क्वेअर मानताना मी 49 into 49 मानलो. आता आपण रेशो जे आहेत, रेशो जो शोधायचा आहे त्याच्यामधले a स्क्वेअर आणि b स्क्वेअरचे कोइफिशियंट पहा 3 आणि 7 आहे. म्हणजे या ठिकाणी a स्क्वेअरचा कोइफिशियंट 3 आणि b स्क्वेअरचा कोइफिशियंट 7 करावा लागेल. म्हणून वरती अंशस्थानी 3 ने तर डिनॉमिनेटर मध्ये 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स 3 अपॉन 7 ने आपण मल्टिप्लाय करू. 3 अपॉन 7 मल्टिप्लाइंग बाय 3 अपॉन 7 3 a स्क्वेअर अपॉन 7b स्क्वेअर. म्हणजे इकडे 3 अपॉन 7 ने मल्टिप्लाय केले, इकडेही 3 अपॉन 7 ने मल्टिप्लाय करूया. 3 into 49 into 49 डिवाइडेड बाय 7 into 3 into 3. आता या ठिकाणी पहा 7 1 जा 7 7 7 जा 49 3 3 कॅन्सल होतील. म्हणजे या ठिकाणी 7 आणि 3 कॅन्सल होऊन या ठिकाणी 7 आणि 49 शिल्लक राहतील. दॅट मीन्स 3a स्क्वेअर अपॉन 3b स्क्वेअर इज इक्वल टू 343 डिवाइडेड बाय 3. म्हणजे इथं 7 आणि 49 शिल्लक राहतील. त्या दोघांचा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट येणार आहे 343 आणि या ठिकाणी फक्त 3 शिल्लक राहिले. आता ह्याच्यावरती कोणतं ऑपरेशन केल्यानंतर साधारणपणे यासारखं रेशो आपल्याला मिळू शकेल, तर कॉम्पाउंड टू डिवाइडेंड. सुरुवातीला आपण करूयात कॉम्पाउंड टू डिवाइडेंड. दॅट मीन्स by using compound and dividend we get 3a square plus 7b square divided 3a square minus 7b square is equal to 343 plus 3 divided by 343 minus 3. या दोघांची
यावरती आपण कॉम्पॅनेंडो डिवायडेंडो केलेला आहे. मग आपल्याला काय मिळालं, 3a² प्लस 7b² डिवाइडेड बाय 3a² मायनस 7b² इज इक्वल टू या दोघांची ऍडिशन 343 प्लस 3 दॅट मीन्स 346 डिवाइडेड बाय 340. आता याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर सिम्प्लिफाईड आन्सर असणार आहे 3a² प्लस 7b² डिवाइडेड बाय 3a² मायनस 7b² इज इक्वल टू 173 डिवाइडेड बाय 170. आता हे जे आहे हे आपण या ठिकाणी 2 ने डिवाइड करून याला सिम्प्लिफाय केलं, परंतु आपल्याला या रेशोची व्हॅल्यू शोधायची नाही. या ठिकाणी जो रेशो शोधायचा आहे त्यामध्ये फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मची न्यूमरेटरमध्ये सबट्रॅक्शन आहे, इथं मात्र ॲडिशन, आणि म्हणजे याला इन्व्हर्स करणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला हा रेशो प्राप्त होईल. दॅट मीन्स बाय युझिंग इन्व्हर्टेंडो वी गेट 3a² मायनस 7b² डिवाइडेड बाय 3a² प्लस 7b² असं आपलं आन्सर हवं होतं. 3a² प्लस 7b² इज इक्वल टू, हाही इन्व्हर्स होईल, याचाही रेसिप्रोकल होईल 170 डिवाइडेड बाय 173. दिस इज द व्हॅल्यू ऑफ 3a² मायनस 7b². आपण 3a² प्लस 7b². विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं या पार्टला किंवा या टॉपिकला सरावाची आवश्यकता आहे. 5 वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स, अल्टरनेंडो, इन्व्हर्टेंडो, कॉम्पॅनेंडो, डिवायडेंडो, कॉम्पोनेंडो, डिवायडेंडो, अशा 5 प्रकारचे ऑपरेशन्स काळजीपूर्वक आपण एकदा समजावून घेतली तर हा पोर्शन अतिशय सोपा आहे, हा पार्ट अतिशय सोपा आहे. त्यातला एक क्वेश्चन आधी बाकी आहे, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 4. त्यामध्ये आपल्याला काही इक्वेशन्स, काही रेशोची प्रॉपर्टीज वापरून सॉल्व्ह करायचे आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा, तुमच्या अडचणी या ठिकाणी सॉल्व्ह केल्या जातील. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, काळजी घ्या.